पुढच्या बातमीकडे मुंबई महापालिकेसाठी भाजपनं देखील आता कंबर कसली आहे। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली आहे। पुढील 2 महिन्यांचा आराखडा देखील भाजपचा तयार झालाय। कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह राहण्याच्या सूचना आशिष शेलार यांनी दिलेल्या आहेत। अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपकडून आता तयारी सुरू झालेली आहे। राज्य सरकार आणि केंद्राच्या अनेक ज्या योजना आहेत त्या पोहोचवण्याचं काम कार्यकर्त्यांनी करावं अशा सूचना आशिष शेलार यांनी दिलेल्या आहेत। पंकज दळवी आपले प्रतिनिधी जोडलेले आहेतच। पंकज, ठाकरे गटाने जशी रणनीती आखलेली आहे तसं आता भाजपने देखील आपली कंबर कसलेली आहे। केंद्राच्या राज्याच्या ज्या योजना आहेत त्या कार्यकर्त्यांमार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश आता आशिष शेलार यांनी दिलेले आहेत। भाजपच्या गोटामध्ये एकंदरीतच पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काय काय घडामोडी घडतायत? तेजस, मगाशी मी सांगितलं मुद्दे आणि बुद्धी या दोघांवरती निवडणूक लढली जाईल। मुद्दे म्हणजे मुंबईकरांचा मूळ हेतू जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं उचलला जातो, तर भाजपाकडनं मूळ मुद्दा म्हणजे त्यांची सगळ्यात महत्वाची ताकद म्हणजे त्यांनी राज्यामध्ये आणि केंद्र सरकारच्या मदतीने राबवलेल्या योजना, लाडकी बहीण योजना असेल, उज्ज्वला योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, वेगवेगळ्या योजना ज्या आहेत, सुकन्या योजना असेल, त्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत, भाग्यश्री योजना असेल, या योजना राबवल्या गेलेल्या आहेत। त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं ही भाजपाची खरी स्ट्रेंथ असणार आहे। त्यामुळे भाजपाच्या अजेंडावरती पहिले मुद्दे जे आहेत ते त्यांनी केलेल्या योजना, त्यांनी केलेली कामं, त्याच्या झालेल्या लोकांना फायदा, हे प्रमुख मुद्दे असणार। त्याच्यात मुद्दे जे मी म्हटलं त्याप्रमाणे आदित्य ठाकरे असतील त्यांच्यावरती आरोप असतील, उद्धव ठाकरे यांच्यावरती आरोप असेल, मुंबई महापालिकेचा भ्रष्टाचार असेल, कोविडच्या काळातला भ्रष्टाचार असेल, हे मुद्द्यांचे मुद्दे झाले। मात्र मुद्दे जे आहेत ते केलेली कामं, केलेल्या योजना, त्याचा झालेला फायदा, त्याची आकडेवारी, प्रत्यक्ष लोकांपर्यंत झालेला फायदा, सगळे मुद्दे भाजपच्या अजेंड्यावर असणार आहेत। अगदी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याची आधी दिलेली आहे। भाजपची जी रचना आहे ती 15 लेवल पर्यंत असते, त्यामुळे अगदी घराघरापर्यंत त्यांचे कार्यकर्ते पोहोचतात। ही आतापर्यंतच्या निवडणुकीचा अनुभव आहे, त्यामुळे 15 लेवल पर्यंत जाऊन योजना पोहोचवा असे स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत। अगदी धन्यवाद पंकज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले तपशील वेळोवेळी जाणून घेऊ।